बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आज दिवसभर राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिलेली। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर जवळपास 6 महिने निवडणूक आयोगामध्ये प्रकरण चाललं आणि जवळपास 2 महिने विधानसभा अध्यक्षांसमोर युक्तिवाद झाला। शिवसेनेच्या फुटीनंतर जे झालं तेच राष्ट्रवादी काँग्रेस सोबत झालं। आता निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल बघितला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच आहे यावर शिक्कामोर्तब केलं गेलंय। त्याचा फायदा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार आणि महायुतीला होईल। बघूयात गेल्या 2 महिन्यांमध्ये या सगळ्या सुनावणीच्या दरम्यान नेमकं काय काय घडलं। मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन। गेल्या वर्षी 2 जुलैला अजित पवारांसह 9 नेत्यांनी सरकारमध्ये सामील होत मंत्रिपदाची शपथ घेतली। राष्ट्रवादी पक्षात फूट पडली। शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांसह 9 आमदारांच्या विरोधात निलंबनाची याचिका दिली। तर अजित पवारांनी सगळा पक्षच आपल्या सोबत असल्याचं सांगत पक्षावरच दावा केला। शरद पवारांचा अधिकार आणि त्यांनी केलेल्या नेमणुकांवरती प्रश्नचिन्ह उभं केलं। खरी राष्ट्रवादी कोणाची हा प्रश्न घेऊन शिवसेनेप्रमाणेच प्रकरण सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांसमोर पोहोचलं। गेले 6 महिने यावर सगळीकडे खल सुरू होता। दरम्यान 6 फेब्रुवारीला निवडणूक आयोगानं आमदारांच्या संख्येच्या आधारे राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना बहाल केलं आणि अजितदादांनी एक महत्त्वाची फेरी जिंकली। आम्ही सगळ्या सहकार्यांनी आणि आमच्या बरोबर असणाऱ्या 50 आमदारांनी जो काही निर्णय घेतलेला होता त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये इलेक्शन कमिशननी निकाल दिलेला आहे। मी विनम्रपणे तो निकाल स्वीकारतो। आमदार अपात्रता प्रकरणाचा दुसरा महत्त्वाचा टप्पा विधानसभा अध्यक्षांसमोरही सुरू होता। त्यात अनेक मोठ्या नेत्यांचे साक्ष पुरावे झाले, अनेक आरोप प्रत्यारोप झाले। राष्ट्रवादीत लोकशाही मार्गाने निवडणूक आणि नेमणुका होत नव्हत्या असा आरोप अजित पवार गटानं केला। तर राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर कार्यालयातील 2 कर्मचाऱ्यांनी कागदपत्रांची चोरी केल्याचा सनसनाटी आरोप शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला होता। शिवसेनेतली फूट आणि राष्ट्रवादीतली फूट या दोनही प्रकरणात अनेक समान दुवे आहेत। त्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निकाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला तेव्हा शरद पवारांची प्रतिक्रिया बरीच बोलकी होती। विधिमंडळ पक्ष नाही तर पक्ष संघटनेला महत्त्व आहे असं सांगत त्यांनी अध्यक्षांच्या निर्णयावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। पक्ष संघटना महत्त्वाची, जे उमेदवारांची निवड करतात त्यांना निवडणूक लढवायला होते करतात आणि अशांसोबत यापेक्षा त्यांना जे निवडतात त्यांच्यावर त्यांचा अधिकार अधिक महत्त्वाचा आहे। आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी, विधिमंडळ पक्ष आणि पक्ष संघटना याच्यामध्ये पक्ष संघटना महत्त्वाची आहे असा निकाल सुभाष देसाईंच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। राज्यातील 2 महत्त्वाच्या परिवारानं स्थापन केलेल्या पक्षांमध्ये नेतृत्व बदल झालाय। हे महाशक्तीच्या पाठिंब्याशिवाय शक्य झालं नसतं असं सगळेच सांगतात। घटनेनुसार आणि कायद्यानुसार सगळ्या गोष्टी पार पडलेल्या असल्या तरी आता मुख्य लढाई मात्र बाकी आहे। जनतेला कुणाचे निर्णय पटलेत हे येत्या निवडणुकीत कळेलच। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।